पूजा, आता आपल्या बॉलिवूडमधला खूप आयकॉनिक लव्ह ट्रँगल म्हणजे अमिताभ, रेखा आणि जया. म्हणजे कुठल्याही मी बघते अ, जेव्हा एखादा फिल्मफेअर अवॉर्ड्स किंवा काय असले की पहिले अमिताभवर कॅमेरा, मग नंतर असतो रेखावर कॅमेरा. म्हणजे अजूनही आपण त्यांचा पिच्चा सोडत नाही. आणि असं म्हटलं जातं की अमिताभ आणि रेखा सोलमेट्स आहेत वगैरे. खरं आहे का ते? देवेर देवेर ही गोष्ट नाकारण्यात काही अर्थच नाही आहे की त्यांच्यामध्ये काही नव्हतं म्हणून. होतं जरूर. पण अमिताभने वय, इमेज, हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा, म्हणजे साहित्यिक वर्तुळात सुद्धा बच्चन परिवाराचं मोठं नाव आहे, प्रतिष्ठा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून वाढतं वय अँड गुडविल. आफ्टर ऑल अमिताभ बच्चन हॅज बिकम अ ब्रँड ऑफ क्रोर्स ऑफ रुपीज. कारण अशा गोष्टी आता त्याला प्रतिमेला शोभणाऱ्या नाही आहेत. तर हळूहळू त्या सगळ्या गोष्टींपासून तो लांबच झाला. आणि एक गोष्ट आपण तेवढी प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की अमिताभने स्वतः कधीही हॉर्सेस माउथ, ही नेव्हर एक्सेप्टेड दिस, हो. नेव्हर एव्हर. आजही अमिताभला, म्हणजे कोणात तर ही एवढी हिंमत नाहीच आहे अमिताभला असं काही विचारण्याची की रेखाचं आणि तुझं नातं कसं होतं. कोणी विचारू शकत नाही. म्हणजे अमिताभ आत्ता ज्या लेवलला आहे. पण खरंच आत्तापर्यंत तो एका शब्दाने त्यांनी उच्चारलेला नाही नाही ना. आणि रेखानी पण नाही. रेखा हॅज सेड. ओके. रेखाने सिमी गरेवालला जो इंटरव्ह्यू दिला, द रॅन्देव्ह्यू, त्याच्यामध्ये रेखाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या की ती कशी आकर्षित झाली, का आकर्षित झाली. आणि शी हॅज स्पोकन अ लॉट. म्हणजे प्रत्येक वेळेला अमिताभ असं न म्हणता दॅट मॅन नाव नाही घेतलं नाव घेतलं नाही. आणि लग्न नाही झालं त्यांचं. नाही, लग्न नाही झालं. आता अनेकदा अनेक कयास असे बांधले जातात की रेखा तिच्या मांगमध्ये सिंदूर लावते, तर तो अमिताभच्या नावाने लावते, असं बोललं जातं. नोबडी नोज द ट्रूथ काय आहे म्हणून. एका ज्येष्ठ अभिनेत्रीने मला असं सांगितलं की इथले तिचे केस विरळ झाले आहेत आणि तो आपल्या केसातला विरळपणा लपवण्यासाठी आणि भारतीय सौंदर्याची जी तिची इमेज आहे ती ठेवण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी म्हणून ती तिथे सिंदूर लावते. आता प्रत्यक्षातलं हे काही, म्हणजे हे एक गुपितच आहे म्हणायचं. त्या कदाचित रेखाची अगदी खास स्वीय सचिव फरजाना कॉन्ट्रॅक्टर, तिला माहिती असेल. पण अशा गोष्टी आता कमीच बोलल्या जातात. सोशल मीडियाचं स्ट्रॉंग आक्रमण आहेच. त्याच्यामुळे स्टार्स आपल्या मोबाईलवर अवतरल्यामुळे एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं कुतूहल थोडं कमी होत जातं. कमी व्हायला लागलं. म्हणजे दे वॉन्ट टू बी मोर अप्रोचेबल, दे वॉन्ट टू बी मोर ओपन टू पब्लिक वगैरे. आणि शिवाय पूजा, दोन गोष्टी आहेत की एक म्हणजे आता ओपनली हे स्टार्स बोलायला लागलेत. एक म्हणजे मी बघते की त्यांचा डाऊनफॉल होतो, त्यांना मेंटल हेल्थ इश्यूज होतात. म्हणजे आलिया भट सांगते की मी अजूनही आठवड्यातून एकदा थेरपी घेते, किंवा दीपिकानी पण ओपनली सांगितलं आहे, प्रियांकानी सांगितलं आहे. आणि दुसरं म्हणजे आता ते प्लास्टिक सर्जरी करून घेतात, निदान ट्रीटमेंट्स करून घेतात. तर पूर्वी इट वॉज लाईक अ सिक्रेट, पण आता ते ओपनली बोललं जातं आहे. तर हा चेंज कसा काय घडला आहे? वाय दे आर सो ओपन अबाउट इट? ओपन असं झालं की काही गोष्टी हळूहळू त्याला काही कारणं घडली. आता लाईक रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांची सगाई झाली होती रवीना टंडनच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर. त्याच्या आधी शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारची झाली. त्याच्या आधी पूजा बत्रा आणि अक्षय कुमारची झाली. म्हणजे बॉलिवूडच्या 3 लेडींबरोबर सगाई करून आपला अक्षय कुमार नामानिराळा राहिला आणि त्याने 4थीशी लग्न केलं, राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल. तर ह्या सगळ्या अभिनेत्रीने त्या काळामध्ये आपलं करिअर सरेंडर केलं की चला आता सेटल डाऊन होतो आहे. मंजिरी, हा ट्रेंड जो आहे तो अलीकडचा आहे, विच इज व्हेरी इम्प्रेसिव्ह अँड ॲप्रिशिएटेबल. म्हणजे अभिनेत्री आपलं लग्न आणि करिअर या दोन्ही गोष्टींची सांगड घालत आहेत. पूर्वी असं नव्हतं. एखाद्या अभिनेत्रीने लग्न केलं की तिच्या करिअरवर फुलस्टॉप होत होता. आणि पब्लिक झालं थोडंसं की त्यांच्यावर पण प्रेशर येतं ना. बरोबर, खरं आहे ते. त्यामुळे ह्या करिअरमध्ये हा सेटबॅक होता त्यांचा. एंगेजमेंट होणं, प्रोड्युसरला सांगणं अभी मुझे फिल्में नहीं करनी, अभी मैं शादी कर रही हूँ. कारण ते इक्वेशन होतं. शादी म्हणजे करिअरला फुल स्टॉप.
एखादीच अभिनेत्री होती लाईक शर्मिला टॅगोर, शी बिकेम मदर ऑफ 3 किड्स. याचं श्रेय मनसूर अली खान पतौडी या नामवंत क्रिकेटपटूला जातं, तसं शर्मिला टागोरलाही जातं. म्हणजे धर्माने ते हिंदू नसले तरीसुद्धा त्यांनी आपल्या पत्नीला पूर्ण आझादी दिली, फ्रीडम दिलं की तू करिअरही कर, मुलांनाही बघ, घरही कर, आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू. ही गोष्ट मोठी आहे. शर्मिला टागोरसारखं भाग्य त्यावेळेच्या अभिनेत्रींना नाही मिळालं. इवन राखी गुलजारची जवळजवळ 2 लग्न ह्या कारणासाठी मोडली. पहिलं लग्न अजय विश्वास या म्युझिक डायरेक्टरशी तिचं झालं, तो डायरेक्टरही होता, तोही प्रेमविवाह होता. त्याने तिला सांगितलं, म्हणजे तिचं करिअर बंगाली फिल्म्सपासून सुरू झालं कलकत्त्याला, लग्न झालं, करिअर झालं आणि मला वाटतं 1-2 वर्षात ते वेगळे झाले. ती मुंबईत आली, तिला तो शर्मिली चित्रपट मिळाला, जीवन मृत्यू मिळाला आणि तिचं सौंदर्य आणि साधा मोहक अभिनय याच्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मेकरशी तिच्याकडे लाईन लागली. गुलजार तिच्या संपर्कात आले, दे गॉट मॅरीड. पण ते लग्न करताना सुद्धा गुलजारने तिला अट घातली होती की लग्नानंतर तू मिसेस गुलजार म्हणूनच राहायचं, म्हणजे संसार करायचा. मुलीचा जन्म झाला, आजची प्रतिथयश डायरेक्टर मेघना गुलजार, जिचं पडद्याआडचं नाव बोस्की. बोस्कीचा जन्म झाल्यानंतर 1-2 वर्षात तिला ऑफर यायला लागल्या आणि तिने गुलजारला बाय बाय केलं अँड शी केम बॅक टू इंडस्ट्री. त्यामुळे ते वेगळे झाले. पण ह्याच्यात कौतुक असं आहे की ते कायद्याने विभक्त झाले नाहीत, दे आर सेपरेटेड. पण मुलीच्या परवरिशसाठी, पालनपोषणासाठी दे आर स्टील टुगेदर. म्हणजे गुलजारचा गेल्या महिन्यातच मी इंटरव्ह्यू केला, त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा गुलजार म्हणाले की नहीं, मेरी वाइफ मेरे अभी भी टच में है, वो अलग रहती है पनवेल में. पनवेलमध्ये राखीचा बंगला आहे, तिला गार्डनिंगची आवड आहे, ती तिथे राहते. मैं कभी भी राखी को फ़ोन करता हूँ कि आज मैं मेरे कुछ दोस्तों को लेकर आ रहा हूँ, फ़िश बनाओ, बंगाली टाइप के फ़िश. वो बनाती है, हम साथ में खाना एंजॉय करते. हालांकि खाना खाने के 1-2 घंटे बाद किसी बात को लेके आर्ग्यूमेंट शुरू होते हैं और मैं फिर पाली हिल निकल आता हूँ चुपके से. असं म्हणजे त्यांचं रिलेशन चांगलं आहे असं. तर मला असं म्हणायचं आहे की अभिनेत्रींच्या जीवनामध्ये तो एक सेटबॅक बसतो की लग्न होणं, करिअर बाजूला ठेवणं आणि हळूहळू त्यातून त्या पुढे जातात की जे घडलं ते चुकीचं घडलं, करिअर बाजूला करायला नको होतं. त्यावेळेला त्या बोलत नव्हत्या. मला अजूनही आठवतं आहे, अक्षय कुमारचं आणि तिचं फारकत झाली. अक्षय कुमार आणि सगाई मोडली अक्षय कुमारची. त्या कालावधीमध्ये रवीनाने उपमा खाल्ला, शिळा उपमा. त्यावेळेला बातमी आली की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे हे सगळे मेंटल डिप्रेशनचीच कारण आहेत. आणि माझे आणि रवीनाचे वैयक्तिक चांगले संबंध आहे, पण त्या काळामध्ये मी ज्या साप्ताहिकाची चीफ फिल्म कॉरेस्पॉन्डंट होते, आमच्या एडिटरने माझ्यावर एक प्रकारे दबाव आणला. रवीना को कवर पर लेते हैं, रवीना के बारे में लिखो, उनसे मिलो और उनको जानो कि उनसे जानो कि उन्होंने आत्महत्या करने की कोशिश क्यों की. रवीना तेव्हा अवेलेबल नाही झाली, कारण ती निघून गेली होती उटीला किंवा समवेअर. आमच्या एडिटरने तिचा फोटो टाकला, आर्टिकल लिहिलं, सेन्सेशनल. हां, खळबळजनक. त्यावेळेला ते खूप असायचं. मग रवीनाने माझ्या ऑफिसमध्ये फोन केला मला, पूजा जरा मिलने आ जाओ. टंडन हाऊस तिच्या बंगल्याचं नाव, टंडन तिच्या वडिलांचा बंगला. मी गेल्यानंतर रवीनाने बंगल्याचं दार बंद केलं, बसवलं मला समोर. मी तुला माझी मैत्रीण मानते आणि तू माझ्या विरोधात असं लिहिते. अगं तो शिळा उपमा होता, इट वॉज नॉट एनी सुसाईड अटेम्प्ट, ट्राय टू अंडरस्टँड मी. तिने अगदी पोट तिडकीने सांगितलं. पण तरी बिहाइंड द क्लोज डोर्स चर्चा होत्या की तिला मेंटल इश्यूज झाले, तिला त्रास झाला, कारण तिने करिअर सगळं बाजूला ठेवलं होतं. सेम थिंग हॅपन्ड विथ शिल्पा शेट्टी. तिने करिअर बाजूला ठेवलं, अक्षयशी लग्न नाही झालं. ती सुद्धा एखाद्या फिनिक्स पक्षासारखी राखेतून उडून पुढे आली. बिग ब्रदर शो जिंकला तिने
आणि मग तिच्या करिअरने जो वेग घेतला तो स्टील डेट. हो, आता सो ती अजूनही आता ती 50शीला आलेली स्त्री आहे, पण एव्हरी सेकंड ॲड ती एंडोर्स करते. शी इज योगा एक्सपर्ट. तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. हो, तिने बुक्स लिहिली आहे. शी इज ऑथर. शी इज अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. बरोबर आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीचंही कौतुक आहेच, रवीनाचंही आहे. 50शी उलटलेली स्त्री आज OTTवर म्हणजे अगदी छाई हुई आहे. तिला साईन करण्यासाठी गर्दी आहे म्हणजे. तर हे मेंटल इश्यूज होते तेव्हा ते ओपनपणे बोलले जात नव्हते. दडपणं असायची, त्या न्यूज सेन्सेशनलाइज व्हायच्या. आता एक वाचकांचा प्रत्येकाचा ॲप्रोच बदलला आहे. हा सगळा परिणाम त्याच्यामुळे झाला आहे. मला वाटतं की आणखीन एक असं झालं आहे की शेवटी पूर्वी कसं की ते फिल्म स्टार्स म्हणजे फार वेगळ्या उंचीवर असायचे. आता दे हॅव कम टू आवर रूम, आवर बेडरूम, आवर मोबाईल फोन. दे आर अ पार्ट ऑफ आवर लाईफ. त्यामुळे दे आर ऑल्सो ट्राईंग टू से की अरे वी आर ऑल्सो ह्युमन बिंग्स. आम्हाला पण तेच प्रॉब्लेम्स आहेत, आम्हाला पण तेच इश्यूज आहेत, आम्हाला समजून घ्या. हे असं कुठेतरी एक होत आहे. त्यामुळे पण दे आर एबल टू शेअर आणि लोकांना ते आवडतं पण आहे. दॅट इज स्ट्रायकिंग. ऑनेस्टी वाटते. आता ती ऑनेस्टी कशी आहे काय कल्पना नाही. त्यामुळे बऱ्याचदा हल्ली सोशल मीडियामध्ये ना नवीन कोणी असं आलं की दाखवतात ही आधी अशी दिसायची, मग तिने नाकावर, डोळ्यावर, तोंडावर अशी सर्जरी करून घेतली आणि आता ही अशी दिसते. आणि दे हॅव नो प्रॉब्लेम्स विथ इट. म्हणजे स्वतःला थोडंसं जास्त ट्रान्सफॉर्म करायला दे आर ओके विथ दॅट. लाईक ऑनेस्टी सगळ्यांना आवडते पण आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.